भिवंडी तालुका के गाने फिरिंगपाड़ा में हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री गणेश सेवा मंडल द्वारा आयोजित सार्वजनिक माघी गणेश जयंती उत्सव 2022 का आयोजन श्री गणेश सेवा मंडल अध्यक्ष सदानंद पाटिल, सदस्य प्रवीण पाटिल, बालाराम कारभारी, महेश पाटिल, गणेश पाटिल, राजेंद्र पाटिल, कपिल पाटिल, तुषार पाटिल, हेमंत पाटिल, भूषण पाटिल, पंकज पाटिल, रविंद्र पाटिल, कल्पेश पाटिल, भावेश पाटिल, केतन मुकादम, सूरज पाटिल, दीपक पाटिल, रोहित पाटिल, दीपक, जयेश, धीरज, भावेश, धनाजय, नीलेश तथा श्री गणेश सेवा मंडल के सभी कार्यकर्ताओं द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर क्रिकेट मैच, भजन कीर्तन, संगीत कुर्सी व महिलाओं के लिए विशेष कार्यक्रम तथा दर रोज रात का भोजन सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भिवंडी पंचायत समिति के उप सभापति प्रगति नितिन पाटिल, श्री कृष्ण महिला बचत गट अध्यक्षा अपर्णा नीलेश पाटिल, सचिव सुनंदा दयानंद पाटिल, श्री गणेश महिला बचत गट अध्यक्षा अक्षता बालाराम पाटिल, सचिव कामिनी रविंद्र पाटिल सहित भारी संख्या में मान्यवर व महिलाएं उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान श्री गणेश सेवा मंडल के कार्यकर्ताओं द्वारा शाल व श्रीफल देकर स्वागत किया। इस संदर्भ में विशेष जानकारी देते हुए श्री गणेश सेवा मंडल अध्यक्ष सदानंद पाटिल, फिरिंगपाड़ा पुलिस पाटिल, अक्षता कारभारी, माजी उप सरपंच गाने फिरिंगपाड़ा गजानन पाटिल, इन सभी लोगों ने बताया कि
जरा 2 मिनिटं अजून एक सन 2001 मध्ये आम्ही श्री गणेश सेवा मंडळ या मंडळाची स्थापना केली आणि स्थापना करत असताना साधारणतः डोळ्यासमोर एकच आमचा उद्देश होता की खारबाव या ग्रामपंचायतीमधून आमची गाणेफिरिंगपाडा ग्रामपंचायत वेगळी झालेली होती आणि आमच्या गाणेफिरिंगपाडा या गावाला खऱ्या अर्थाने कुठे ओळख नव्हती। आम्ही तरुण वर्ग असा जमवला, तेव्हा वय बघायला गेली मुलांची सगळी लहान लहान होती, पण गावामधून 33 मुलं आम्ही जमवली होती आणि त्यानंतर आम्ही 2001 मध्ये या मंडळाचं रजिस्ट्रेशन केलं आणि उद्देश एकच ठेवलं की आपण या मार्गातून आपण सेवाभावी कार्यक्रम करायचे आणि म्हणून पहिला आम्ही आज आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गणपतीला प्रथम पूजेचं स्थान आहे म्हणून आम्ही ठरवलं सगळ्यांनी की आपण गणपतीची स्थापना करून त्यांच्याच नावाने आपण या मंडळाला सुरुवात करायची आहे आणि सन 2001 मध्ये आम्ही हे इवलूचे रोप लावलेलं होतं, त्याचं आज वेलू गगनावरती गेलेला आहे। 22 वर्षाचा आमचा गणपती झालेला आहे आणि भजन कीर्तनाचेच कार्यक्रम या आमच्या गणेशोत्सवामध्ये होत असतात। आज सर्वत्र जुगार खेळला जातो पण आमच्याकडे कंप्लीटपणे या जुगारासाठी बंदी आहे। सेवाभावी कार्यक्रम करून, सांस्कृतिक कार्यक्रम करून, भजनाचे कीर्तनाचे कार्यक्रम करून आम्ही वेगवेगळ्या अशा कीर्तनकारांना भजनी मंडळांना बोलवतो आणि समाज प्रबोधन घडवण्याचं कार्य करतो। या 5 दिवसांमध्ये आम्ही भजन कीर्तन तर हे कार्यक्रम ठेवले जातातच। त्याच पद्धतीनं आम्ही इथे समस्त गावाला एकत्र येण्यासाठी आणि समस्त गाव एकत्र जेवण्यासाठी आम्ही इथे गाव जेवणच ठेवतो। 5 दिवस आम्ही इथे जेवण तयार करतो। कोणत्याही आमच्या ग्रामस्थाला, गणेश भक्तांना घरी जाऊन जेवण्याची आवश्यकता नाही। त्याच पद्धतीनं आम्ही सगळा आमचा जो महिला वर्ग आहे, आमचा जो तरुण वर्ग आहे, हा सगळा एकत्र जमतो। भजन कीर्तना व्यतिरिक्त आम्ही इथे काही क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करतो, काही खेळांच्या स्पर्धा आयोजित करतो। त्याच पद्धतीनं आम्ही महिला वर्गासाठी सुद्धा इथे सगळ्या एकत्र याव्यात म्हणून आम्ही संगीत खुर्ची असेल म्हणा किंवा गाण्यांच्या तालावर नाचणे, ॲक्शन करणे, अशा पद्धतीचे सुद्धा कार्यक्रम इथे आम्ही आयोजित करतो। हे सगळ्यांचं सांघिक कार्य आहे। माझ्या गणेश मंडळाबरोबरच इथे समस्त जे ग्रामस्थ आहेत आमच्या गाणेफिरिंगपाडा गावचे, त्याच पद्धतीने आमचा महिला वर्ग आहे, हे सगळेजण इथे जमत आहेत। सगळेजण आपापल्या परीने योगदान देतात। इथे लोकवर्गणीतूनच हा कार्यक्रम इथे साजरा केला जातो। कोणत्याही प्रकारचे देणगे आम्ही बाहेरून स्वीकारत नाहीत। दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येकाच्या सहभागातूनच हा कार्यक्रम चालतो। विशेष अशा कोणत्याच प्रकारचे आम्ही इतर पैशाचा व्यवहार आमच्या वेगळ्या पद्धतीने करत नाहीत। आम्ही उपक्रम राबवण्याचं म्हणजे साधारणतः आम्ही खास करून शाळांसाठी जास्त भेटी देतो।
पाठीमागे आम्ही कीर्तनकार निचिते महाराज यांच्या शाळेला सुद्धा आमच्याकडनं 50 खुर्च्या दिलेल्या होत्या। त्याच पद्धतीनं आमच्या ज्या शाळा आहेत या शाळांना रंगरंगोटी करणे किंवा गरीब विद्यार्थ्यांना पुस्तक वह्या वाटप करणे, त्याच पद्धतीनं त्यांना गणवेश वाटप करणे किंवा इतर तत्सम आमच्या शाळांसंबंधी प्राथमिक शाळेनं आम्हाला जर काही अडचण सांगितलं तर ती अडचण सोडवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे आमच्या गणेश मंडळामार्फत करत असतो। यापुढचं उद्दिष्ट आमचं असं आहे की साधारणतः इथे अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवले जावेत की तरुण वर्ग जो आहे की जो व्यसनाकडे वळत आहे व्यसनमुक्ती होईल, जुगाराकडे वळत आहे तर जुगारापासून मुक्ती होईल। त्याच पद्धतीनं अनेक इतर काहीतरी शैक्षणिक अशा पद्धतीचे कार्यक्रम आम्ही हातात घेण्याच्या मध्ये विचारत आहोत। 14 विद्या 64 कलांचा अधिपती असणाऱ्या बाप्पाचा उत्सव आम्ही मोठ्या आनंदाने जोमाने साजरा करत आलो आहे आणि येथील GS मंडळाने आपल्या गावातील लोक एकत्र कशी यावी आणि याच्यात काय करावं त्यासाठी त्यांनी माघ शुक्ल सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि 2001 सालापासून तर आज 2022 या सालापर्यंत हा उत्सव साजरा करत आलो आहे आणि आमच्या गणपती बाप्पाला आज 22 वर्ष पूर्ण होत आहेत। GS मंडळाचा याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात योगदान आहे। वरिष्ठ नागरिक तसेच या गावातील सर्व लोकांनी सहकार्य केलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहे। आमच्या गावातील पूर्ण सर्व महिला कधी एकत्र येतात नाही येतात, पण या 5 दिवसात सर्व महिलांना एकत्र येण्याची संधी मिळते आणि संध्याकाळच्या आरतीला 8 वाजल्यापासून येथील जेवण भोजन सर्वांना असतो। सर्व गावातील पाहुण्यांना तसेच आमच्या मुलीसुद्धा दिले सासूरवाडीला, तर त्यांचे नातेवाईकसुद्धा आणि मुलीसुद्धा इकडे येतात दर्शनासाठी बाप्पाच्या। तर आज मी एवढंच म्हणेन की माझ्या महिलांना सर्व महिलांना एकत्र येण्याची संधी मिळते। याच्यात आमच्या महिलासुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम, कबड्डी, खो खो तसेच संगीत खुर्ची, लहान मुलांनासुद्धा संगीत खुर्ची इतर कार्यक्रम आणि परत गणपती बाप्पाच्या गाण्यावर नाचणं यासारखे कार्यक्रम आयोजित करण्यास त्या आनंदाचा लाभ घेण्यास मिळतो। आणि मी माझ्या महिलांना एवढंच म्हणेन की बाप्पाचरणी पण अशीच मागणी आहे की माझ्या या छोट्याशा गावात आनंद आणि एकी अशीच नांदू द्या, अशीच टिकून राहू द्या, एवढीच गणपती बाप्पाचरणी माझी प्रार्थना आहे। आमच्या या गणेश सेवा मंडळाच्या अध्यक्षाने सर्व माहिती तर दिलेलीच आहे, तरीसुद्धा मी त्यांचे मनापासून आमचे गणेश सेवा मंडळाचे कार्यकर्ते, महिला मंडळ सगळ्यांचे मनाने अभिनंदन करतो की आज 5 दिवस झाले ते सतत आपले घरातली कामं बाजूला ठेवून इथं आमच्या गणेश सेवा मंडळामध्ये हजर राहतात आणि सर्व जे काम आहे ते आम्हाला काही न करायला लावता ते सर्व चांगल्या रीतीने करतात। तसेच त्यांनी या क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या तर तरुण मुलामध्ये जास्तीत जास्त क्रिकेटची आवड निर्माण व्हावी आणि त्याच्यातूनच चांगले क्रिकेटर निर्माण व्हावे हा एक उद्देश ठेवून हे क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या। तसेच महिलांचे कार्यक्रम झाले, त्याच्यानंतर लहान मुलांचे कार्यक्रम झाले, त्याच्यामधून एक समाज प्रबोधन व्हावे आणि जे सांगितलं की व्यसनमुक्ती हा एक मेन समाजातला लागलेली कीड आहे, तर ती व्यसनमुक्ती व्हावी आणि तरुणांना त्याच्यापासून तरुणांनी त्याच्यापासून दूर व्हावं हा एक आमचा मेन उद्दिष्ट आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हे भजन कीर्तनाचे कार्यक्रम वेळोवेळी भजन कीर्तनातून हे सर्व सांगितलं जातं की व्यसनापासून दूर राहा आणि व्यसनामुळं कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत, त्याचा प्रत्येकाने विचार करून आता तरी सावध होऊन त्याच्यापासून अलिप्त राहावं हा एक आमचा मेन उद्देश आहे। सुरुवातीला जेव्हा आमचं हे मंडळ स्थापन झालं त्यावेळेला आम्हाला पण वाटलं पण नव्हतं की एवढा सगळा हा कारभार हे लोक सांभाळतील। आम्ही सुरुवातीला त्यांना मार्गदर्शन केलं, नंतर त्यांचे तेच पुढे येऊन सर्व आयोजन सर्व तेच तरुण मंडळच आमचं करत होतं। मी असा यांना अजून म्हणजे सांगू इच्छितो की याच्यापुढं असेच कार्यक्रम राबवावेत, आमचा सहकार्य त्यांना 100% राहील आणि समाज प्रबोधन समाजाची सुधारणा होईल एवढं करावं मी असं त्यांना आवाहन करतो।